नमस्कार. संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र नवसेना मीरा भाईंदर. तुम्ही बघत असाल या ठिकाणी आपण प्लेझंट पार्क या ठिकाणी आपण उभे आहोत. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्री 2:30 वाजता आग लागलेली आणि आगीचं कारण अजून काही समजलेलं नाही. पण मला एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की या ठिकाणी बेकायदेशीर अशी झोपडी बनतात कसे, बेकायदेशीर फर्निचरची दुकानं वगैरे आहे ना, ह्यांना कोण आळा घालणार. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जर कुठे तुम्ही छप्पर वाढवलं की आपण इमिजिएट वॉर्ड ऑफिसर पोहोचतात. या ठिकाणी का पोहोचत नाही म्हणून आयुक्तांना मला विनंती आहे आणि त्यांना सांगू इच्छितो की अशी जे बेकायदेशीर प्लॉट या ठिकाणी काय काय लिटिगेशन मध्ये आहेत त्यांचं कोर्टाचं काय मॅटर चालू आहे या गोष्टीची पण शहानिशा व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती करतोय, प्रत्येक जेवढे असे इलिगल फर्निचरची दुकान आहेत मध्ये नयानगरची इथे असू दे, आझाद नगरची इथे असू दे, प्लेझंट पार्क असू दे, या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात काशीमीरामध्ये असू दे, या ठिकाणी त्यांची स्क्रुटनी व्हायला पाहिजे. ह्याचा स्टेटस माहिती पाहिजे. नगरपालिकेचे सगळं स्टेटस फक्त पैशाचा स्टेटस आहे, बाकी कुठला स्टेटस आहे. बरोबर चिरीमिरी घ्यायला बरोबर येतात आणि आग लागल्यानंतर त्यांचं संरक्षण कोण करणार. तुम्ही एका बाजूने यांच्याकडनं यांना लाईट मिळते कशी, पाणी मिळतं कसं, यांना बाकीच्या सुविधा मिळतात कशा. त्यामुळे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. वॉर्ड ऑफिसर जे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि चिरीमिरीचं या ठिकाणी काम चालू आहे. त्यामुळे नगरपालिका दुर्लक्ष आहे. जेवढे प्लॉट असतील, इनलिगल प्लॉट असतील, जेवढे कब्जा असतील त्याची नगरपालिकेने स्क्रुटनी करावी. स्वतः जातीने आपण आयुक्त साहेबांनी जायला पाहिजे. त्यामुळे फक्त वॉर्ड ऑफिसरच्या भरोश्यावर नाही, त्याच्या वॉर्ड ऑफिसरच्या हाताखाली जे सगळं चिरीमिरी चालू आहे ना, हे बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्र सेनेची मागणी आहे, तुमच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.